तर नमस्कार मंडळींनो, तर आज आपण आलो आहोत रामदरा टेम्पलमध्ये लोणी काळभोर जवळील। तर चला तर मग एक्सप्लोर करूयात आणि कसं कसं आहे काय काय आणि हे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी डिटेलमध्ये देईलच। चला तर मग बघूया। तर या ठिकाणी मंदिरापासून 200 मीटर आधीच्या अंतरावर आहे पार्किंग। तर पे आणि पार्क आहे। तर इथे पार्किंगचे 2 व्हीलरचे 20 रुपये घेतात आणि जर तुम्ही येणार असाल तर कॅश नक्की आणा। या ठिकाणी तुम्हाला येताना जंगलातला थोडासा रस्ता असा वाटेल, पण मध्ये आल्यानंतर खूप छान अशी गर्दी किंवा खूप गजबजलेलं असं हे मंदिर आहे। तर ह्या मंदिराची पूर्ण पार्श्वभूमी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही पुण्यामध्ये नवीन येत असाल तर या ठिकाणी कसं जायचं हे मी तुम्हाला सांगते। तर पुण्यापासून 26 किलोमीटरवर म्हणजेच पुण्याहून सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर गावातून उजवीकडे एक छोटा रस्ता जातो। या रस्त्याने 5 ते 6 किलोमीटर हे रामदरा टेम्पल आहे। स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन म्हणजेच महाराष्ट्र परिवहनची लालपरी सुद्धा जाते आणि PMPLच्या बसही इथून मिळून जातात। तर बसने आल्यास रामदऱ्याकडे रिक्षाने जावं लागते, म्हणजेच की लोणी काळभोरपर्यंत तुम्हाला PCMCची किंवा PMPL बस किंवा मग लालपरी या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। पण लोणी काळभोरपासून तुम्हाला रामदरा टेम्पलपर्यंत रिक्षाने जावं लागेल। तर ह्या मंदिराचा उघडायचा टाईम सकाळी 5 वाजता आणि बंद हे संध्याकाळी 6 वाजता होते। आणि तसंच या ठिकाणी आम्ही दुपारच्या वेळेस गेलो होतो। जवळपास आम्ही 12 ते 12:30च्या दरम्यान या ठिकाणी पोहोचलो। तर या ठिकाणी 12 ते 12:30 मध्ये आरती चालू असल्यामुळे इथं दर्शन घेणं बंद होतं। त्यानंतर आरती झाली आणि दर्शनाला सुद्धा सुरुवात झाली। या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर खूप छान सुंदर आणि स्वच्छ आणि खूप सगळे झाडं असल्यामुळे छान सावली। तर झाडाच्या सावलीला सुद्धा खूप सगळे जण डब्बा पार्टी करत होते। तर आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला, म्हणजेच की 12:30ला त्यांनी ओपन केलं जे बंद होतं दर्शनाचं ते। तर या ठिकाणी जे देवपुरी महाराज म्हणजेच उर्फ धुंदी बाबा यांची सुद्धा मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। मंदिराच्या खाली पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला ही मूर्ती बघायला मिळतेच, म्हणजेच धुंदी बाबांची। तर या ठिकाणी हा आहे संत निवास। तर या ठिकाणी एका उजव्या साईडला आपल्या धुंदी बाबांची मूर्ती छान अशी स्थापित केलेली आहे। सोबतच त्यांच्या पादुका सुद्धा त्या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी मंदिरामध्ये छान असं खूप प्रसन्न वाटत होतं, कारण की आजूबाजूला खूप छान असे झाडं, त्या झाडांची खूप छान अशी सावली पडलेली होती आणि त्यामुळे खूप छान थंड वाटत होतं, जरी दुपारचे 12, 12:30 आणि 1 वाजला होता तरी। त्यानंतर तुम्ही धुंदी बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी तुम्हाला खाली उतरावं लागतं। जवळपास 20 ते 25 पायऱ्या या ठिकाणी आहेत आणि ह्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना सुद्धा आजूबाजूला जे पाणी आहेत, म्हणजेच रामदरा जे टेम्पल आहे ते जसं का मी तुम्हाला सांगितलं तर या ठिकाणी पूर्ण पाण्यामध्ये आहे। तर आजूबाजूला पूर्ण दोघी साईडने आपल्याला पाणी दिसतं आणि या ठिकाणी वेगवेगळे संत जे आहेत किंवा ते धुंदी बाबा यांची जी पूर्ण कथा किंवा मग पार्श्वभूमी म्हणाल तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या मूर्ती बघायला मिळतात किंवा मग दुसरे वेगवेगळे संत जसं, आणि त्यांच्या मूर्ती भिंतीवर छान अशा कोरल्या आहेत। प्रवेशद्वारावर गणपती बाप्पांची मूर्ती आणि काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर देवी तावतांच्या गाभाऱ्याकडे आपल्याला जाता येते। तसंच देवी पार्वती सोबत देखील देवता भगवान शिव आणि म्हणजेच महादेव या मंदिराच्या बांधकामावर प्रकाश टाकणारी एक पौराणिक कथा म्हणून ओळखली जाते आणि ही ओळख जी आहे तर ती पूर्ण रामायण किंवा महाभारत जे आहे तर यांचे जे पांडव किंवा मग भीम, अर्जुन हे जे होते तर यांच्या छान अशा मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा भिंतीवरती छान आखण्यात आलेली आहे किंवा मग कोरली गेलेली आहे। आणि संगमरवरी नंदीची मूर्ती मुख्य देवतेसमोर उभी आहे आणि मंदिराच्या विविध भागामध्ये सुमारे 12 शिवलिंग या ठिकाणी आहेत।
पण हे मंदिर राम, लक्ष्मण आणि सीता मूर्तींसाठी अधिक प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच याला रामदरा असं हे नाव पडलं. हनुमान, दत्तात्रय, लक्ष्मी आणि कृष्णांच्या मूर्तीही तुम्हाला इथे मिळतील. तसेच मंदिराच्या इतर भिंतींवर सूरदास, मीरा, रामदास, तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, नानकजी शिखांचे आध्यात्मिक गुरु आणि ऋषी वशिष्ठ यांच्या सुंदर शिल्पित प्रतिमा इथे आहेत. या ठिकाणी सॅटर्डे संडे असल्यामुळे म्हणजेच वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे सगळेजण या ठिकाणी लाईनमधून दर्शन घेत होते. तर या ठिकाणी भिंतीवरतीच म्हणजेच मंदिराच्या आजूबाजूला भिंतींवरती छान असं सगळं रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वर यांची सगळी मूर्ती होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं की संगमरवरी नंदीची मूर्तीसुद्धा इथे छान अशी आकर्षक आहे. तर या ठिकाणी नंदीची खूप छान अशी आकर्षक मूर्ती होती आणि या ठिकाणी सगळेजण इथे फोटोशूटसुद्धा करत होते. तर या ठिकाणी तुम्हाला मूर्ती किंवा मग दुसरे शूटिंगसाठी वगैरे सगळं अलाउड आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला कोणीही म्हणत नाही की फोटो वगैरे काढू नका किंवा मग शूटिंग करू नका. म्हणून सगळेजण खूप जास्त छान असा एन्जॉय करत होते. मंदिराच्या भिंतींवर संतांच्या मूर्त्या आहेत. भगवान शंकर तांडव नृत्य करत असताना असलेली एक शिल्पसुद्धा आहे. मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमानांची मूर्ती आहे. तर हे जे मंदिर आहे तर या मंदिराची उभारणी खूप प्राचीन काळामध्ये झाल्याचं सांगितलं जातं आणि शिवकालात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजीसुद्धा झाली. त्यानंतर थेट 1970मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला आणि मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे. हे मूळच महादेवाचं मंदिर आहे. तथापि सुशोभीकरणाकरता नंतर गाभाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बॅक साईडने एक रस्ता आहे. त्या ठिकाणून तुम्ही गेल्यानंतर तुम्ही मंदिराला पूर्ण गोल चक्कर असा मारू शकतात आणि जाताना तुम्हाला वाटेमध्ये खूप सगळे झाडं किंवा मग या ठिकाणी बघा हरिणसुद्धा आहेत. तर हे इथलं एक खूप छान असं अट्रॅक्शन होतं की खूप छान असं वाटत होतं हे बघितल्यानंतर. आणि या ठिकाणी सगळेजण मग छान असं फोटोशूटसुद्धा करत होते. आणि हे पाणी जे आहे तर या पाण्यामध्ये हे पाणी इतकं स्वच्छ सुंदर असल्यामुळे या ठिकाणी मंदिर जे आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये असं छान प्रतिकृती अशी दिसते. मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी म्हणजेच महाराज उर्फ धुंदी बाबांचा फार मोठा सहभाग होता. म्हणजेच मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला एक आश्रमसुद्धा आहे. मंदिर परिसरात खूप जास्त घनदाट वृक्षसुद्धा आहेत, झाडं आहेत आणि त्याच्यासोबतच त्या झाडांवर विविध प्रकारचे पक्षीसुद्धा इथं राहत असतात. तर हे छान दृश्य बघितल्यानंतर मन पूर्ण असं वाटतं की बस हेच बघत राहावं. एवढा छान सीन म्हणजेच खूप मस्त वाटतं. तर तुम्ही पुण्यामध्ये किंवा पुण्याजवळील जर राहत असाल तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. खूप छान असं वाटतं. आणि हे जे मेन दृश्य आहे म्हणजेच की हे जे पूर्ण पाण्यामध्ये हे मंदिर आहे तर हे पूर्ण जे मंदिर आहे तशीच प्रतिकृती पूर्ण आपल्याला त्या पाण्यामध्ये सुद्धा दिसते. आणि जेव्हा तुम्ही एंट्री कराल तर तेव्हा तुम्हाला उजव्या हाताला इथे तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात अशा प्रकारचं टॅगलाईनसुद्धा तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला हा डिटेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.